पेबल्स मराठी. सिंहासन. सिंहासन करताना प्रथम जमिनीवर बसावे. दोन्ही पाय एक एक करत गुडघ्यातून दुमडून मागे न्यावे. दोन्ही पायांची बोटं एकमेकांना जोडावीत. दोन्ही टाचा वर असाव्यात. दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यावर असावेत. तोंड उघडून जीभ बाहेर काढावी. नाकाने श्वास आत घ्यावा. घशातून आवाज काढत हळूहळू श्वास बाहेर सोडावा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मानसिक ताण कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आवाज मधुर होतो. गुडघे दुखी असल्यास हे आसन करू नये. घसा दुखत असल्यास हे आसन करू नये. वीरभद्रासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. डावा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा पाय मागे घेऊन ताणा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार मुद्रेत जोडा. या स्थितीत काही सेकंद थांबून हळूहळू पूर्व स्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे खांदे, पोट, फुफ्फुसं ताणली जातात. पाठीचे स्नायू बळकट होतात. मांड्या ताणल्या जाऊन पायांचे स्नायूही बळकट होतात. खांदेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाय बीपीचा त्रास असल्यास वीरभद्रासन करू नये. पार्श्वोत्तानासन. सरळ उभं राहून दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात पाठीमागे घेऊन नमस्कार मुद्रेत जोडा. आता हळूहळू उजवीकडे वळून कमरेतून खाली वाका. या स्थितीत आपलं डोकं आपल्या उजव्या गुडघ्यासमोर असेल. आपण या अवस्थेत 30 ते 60 सेकंद राहून हळूहळू पूर्व अवस्थेत या. हीच क्रिया डाव्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर लवचिक होते. पाय बळकट होतात. पाठीचा कणा, नितंब आणि मनगटांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. पचनक्रिया सुधारते. डोकं शांत ठेवण्यास मदत होते.
हाय अथवा लो बीपी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. वृक्षासन. प्रथम सरळ उभं राहावं. उजवा तळपाय हाताच्या मदतीने डाव्या मांडीच्या वरील भागाला जोडावा. दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. आता आपले दोन्ही हात वर उचलून नमस्कार करावा. आपलं डोकं दोन्ही हातांच्या मधोमध असावं. शरीराचा तोल सांभाळत या स्थितीत काही वेळ उभं राहावं. आता हात खाली घेऊन पूर्वस्थितीत यावं. हीच क्रिया दुसऱ्या बाजूला करावी. पायांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. परिवृत्त त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये आपल्या उंचीनुसार 2 ते 3 फुटांचे अंतर ठेवून सरळ उभं राहा. आपलं शरीर पुढे घेत कमरेतून वाका. आता श्वास आत घेत आपला उजवा तळहात डाव्या तळपायाच्या बाजूला जमिनीवर टेकवा. या स्थितीत काही वेळ राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. पाय बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीची दुखणी दूर होतात. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. मानेला अथवा पाठीला कुठल्याही प्रकारची इजा झाली असल्यास हे आसन करू नये.
पर्वतासन. प्रथम पद्मासनात बसा. श्वास आत घेऊन रोखून ठेवा. आता नमस्कार मुद्रेत दोन्ही हात वर घ्या. हे आसन करताना पाठीचा कणा सरळ आणि ताठ असावा. हळूहळू श्वास सोडत हात खाली आणा. कमरेवरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाय बळकट होतात. त्वचेचा सैलपणा कमी होतो. खांदे बळकट होतात. हे आसन फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. हे आसन नेहमी रिकाम्या पोटी करावे. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. गरुडासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या उजव्या पायाने डाव्या पायाला विळखा घाला. तसंच हात समोर घेऊन कोपरातून दुमडा. आपल्या डाव्या हाताला उजव्या हाताने विळखा घाला. शक्य झाल्यास दोन्ही तळहात एकमेकांना जोडायचा प्रयत्न करा. नजर समोर ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मांड्या आणि नितंब बळकट होतात. पाठ लवचिक होते. पायांचे स्नायू बळकट होतात. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. कोपरांना आणि मनगटांना कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. नौकासन. प्रथम पोटावर झोपावं. आपले दोन्ही हात पुढे घेऊन हाताचे तळवे एकमेकांना जोडावेत. तसंच दोन्ही पायही एकमेकांना जोडावेत. आता हळूहळू आपले खांदे, हात आणि पाय वर उचलावेत. या स्थितीत 30 ते 40 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. आता हळूहळू पूर्वस्थितीत यावे आणि शवासन करावे. नौकासनाचे फायदे. पचनक्रिया सुधारते. पोटाचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होते.
हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार नौकेसारखा दिसतो, म्हणून याला नौकासन असे म्हणतात. पाठदुखी असल्यास या आसनापासून दूर राहावे. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. नौकासन रिकाम्या पोटी करावे. कुंभासन. आपले तळहात समोर जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय मागे ताणा. आता शरीराचा पूर्ण भार हातांवर आणि पायांच्या बोटांवर असेल. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवून समोर बघा. या स्थितीत काही वेळ राहून पूर्वस्थितीत परत या. कुंभासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे जाडेपणा दूर होतो. कंबर आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हात आणि पाय बळकट होतात. कोपरदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटाला दुखापत असल्यास हे आसन करू नये. घोटे दुखत असल्यास कुंभासन करू नये. पेबल्स मराठी.